प्रेमात माणूस इतका आंधळा होतो की काही वेळा त्याला चांगला आणि वाईट यातला फरक कळणंही बंद होतं. मात्र नात्यात प्रेमासोबतच एकमेकांवर विश्वास आणि आदर असणंही तितकंच गरजेचं असतं, नाहीतर नात्याचा शेवट व्हायला वेळ लागत नाही. काही वेळा हा शेवट इतका भयानक असतो की सगळेच हादरतात. अशीच एक घटना आता झारखंडच्या जमशेदपूरमधून समोर आली आहे. इथे एका तरुणीने 2 बॉयफ्रेंड सोबत, त्यापैकी एक अपंग होता. तरुणीने रात्री अपंग प्रियकरला फोन केला आणि बोलवून घेतलं. तरुण जेव्हा तिच्याकडे पोहोचला तेव्हा मुलीचा दुसरा प्रियकरही तिथे होता. त्याने अपंग व्यक्तीवर हल्ला केला, यामुळे तरुण गंभीर जखमी झाला आहे. हे संपूर्ण प्रकरण जमशेदपूरच्या नामदा कॉलनीतलं आहे. येथे राहणारा अभिषेक सिंह याने पोलिसांना सांगितलं की माझ्या गर्लफ्रेंडने मला रात्री फोन करून भेटण्यासाठी बोलवलं होतं. यानंतर मी तिला भेटण्यासाठी बिरसार नगरला गेलो. दरम्यान मुलीचा प्रियकर राहुल माझा पाठलाग करत आला. JEL चर्चच्या गेटजवळ माझ्यावर हल्ला करून घटनास्थळावरून पळ काढला. हल्ल्यामुळे अभिषेक बेशुद्ध पडला. यावेळी रस्त्याने जाणाऱ्यांनी अभिषेकला पडलेलं पाहिल्यानंतर पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं. त्यांनी अभिषेकला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. MGM रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला रिम्समध्ये रेफर केलं. पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. जखमी अभिषेकने सांगितलं की श्रुतीने मला बोलवलं होतं. मी तिला भेटायला गेलो तेव्हा तिचा नवीन प्रियकर तिथेच आधीच होता. त्याने माझ्यावर हल्ला केला. जखमी तरुणाच्या मामाने सांगितले की आम्हाला माहिती मिळताच आम्ही आलो आणि अभिषेक जखमी झाल्याचं पाहिलं. त्याची प्रकृती अजून चांगली नाही. डॉक्टरांनी त्याला रांचीला रेफर केलं आहे.